नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागाची सुरुवात एका गडद, शांत पण आतून खूप धोकादायक वातावरणात होते, जिथे समायरा आपल्या खोलीमध्ये एकटीच बसलेली असते आणि खोलीत फक्त मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश पडलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरती एक विचित्र थंड समाधान आपल्याला दिसत असतं. तिच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्यात एक ऑडिओ रेकॉर्डिंग चालू असतं. त्या रेकॉर्डिंगमध्ये आशावरी आणि गौतम यांचं खूप भावनिक संभाषण आपल्याला ऐकायला येतं आणि आशावरीचा थरथरणारा आवाज, तिची भीती, तिचं दडपण आणि दुसऱ्या बाजूला गौतमचा शांत पण प्रेमाने भरलेला आवाज, जो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मी आहे ना तुझ्यासोबत. हे शब्द ऐकून समायरा हळूहळू स्मित करते आणि ती पुन्हा पुन्हा तेच रेकॉर्डिंग ऐकत, जणू ती त्या प्रत्येक शब्दांचा काहीतरी शोध लावत आहे. मग ती मोबाईल लॉक करते आणि आरशात स्वतःकडे पाहते आणि थंड आवाजात म्हणत असते, आता माझ्याकडे तुमचं सगळं गुपित आहे. आता पाहूया तुमचं प्रेम किती मजबूत आहे. आणि तिच्या डोळ्यामध्ये सुडाची ज्वाला पेटलेली असते. ती मनातच प्लॅन आखते आणि म्हणते का हे रेकॉर्डिंग योग्य वेळी वापरून ती आशावरी आणि गौतम यांना कायमचं वेगळं करणार. आणि त्याच क्षणी प्रेक्षकांना जाणवतं की आता कथा आणखीनच धोकादायक वळणावरती आलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जय आपल्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये बसलेला असतो. मोठ्या स्क्रीनवरती न्यूज चॅनल चालू असतं आणि सुरुवातीला तो शांतपणे काम करत असतो, पण अचानकच अँकरचा आवाज वाढतो आणि स्क्रीनवरती त्याचे नाव झळकू लागतं. एकेकाळी महिलांविरुद्ध बोलणारा उद्योगपती जय आता आपल्या कंपनीत महिलांना संधी देत आहे. हा खरा बदल आहे का मग फक्त दिखावा? हे ऐकताच जयचा चेहरा क्षणातच बदलून जातो आणि त्याच्या कपाळावरच्या नसा ताणल्या जातात. तो रिमोट उचलून जोरात टेबलावरती आपटतो. आवाज संपूर्ण कॅबिनमध्ये घुमतो आणि तो उठून उभा राहतो आणि संतापाने इकडे तिकडे फिरत म्हणतो, हे लोक माझी इमेज खराब करण्याचं काहीही बोलतात. आणि त्याच्या आवाजात राग आणि अहंकार दोन्ही आपल्याला दिसतात. आकाश लगेच आत येतो आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतो आणि तो शांतपणे म्हणतो, जय तू शांत हो. मीडिया असंच बोलतं. पण जय अजूनही चिडतो आणि त्याच्याकडे रोखून पाहत म्हणतो की माझ्या निर्णयावरती प्रश्न विचारणाऱ्यांना मी उत्तर देणारच आहे आणि तेही माझ्या पद्धतीनेच. त्या क्षणी त्याचा राग केवळ मीडियावरच नसून त्याच्या स्वतःच्या निर्णयावरही आहे हे आपल्याला स्पष्ट दिसत असतं. ह्याच तणावपूर्व वातावरणात ऑफिसमध्ये एक छोटा प्रसंग अचानक मोठ्या वादामध्ये बदलून जातो आणि शर्वरी चुकून जयचं व्यक्तिगत वॉशरूम वापरत असते आणि ती बाहेर येत असताना जय तिथे येतो आणि तिला पाहताच त्याचा राग भडकून जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड संताप दिसतो. तो मोठ्या आवाजात ओरडतो, हे माझं प्रायव्हेट स्पेस आहे, कुणीही कसं काय वापरू शकतं. तेव्हा शर्वरी थोडी घाबरते पण स्वतःला सावरते आणि शांतपणे म्हणते का मी चुकून आत गेलेले होते, मला माहिती नव्हतं. पण जय काही ऐकूनच घ्यायला तयार नसतो. ते तिच्या शब्दांमध्ये दुर्लक्ष करतो आणि रागाच्या भरात एक कठोर निर्णय घेतो. तो संपूर्ण ऑफिस समोर जाहीर करतो की आजपासून पुढील 2 आठवडे सगळे महिला कर्मचारी दररोज 2 तास ओव्हरटाईम करतील. हीच तुमच्या चुकीची शिक्षा आहे. हे ऐकताच संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरते. सगळ्या महिला कर्मचारी एकमेकींकडे पाहू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरती धक्का, राग आणि अपमानाची भावना स्पष्ट दिसत असते. शर्वरी पुढे येते आणि तिच्या डोळ्यामध्ये आता भीती नसते तर ठामपणा असतो. ती सरळ जयकडे जाते आणि म्हणते, ही शिक्षा चुकीची आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही. तिच्या आवाजात आत्मविश्वास आणि बंडखोरी दोन्हीही दिसतात. जय तिच्याकडे रागाने पाहतो पण ह्यावेळी शर्वरी मागे हटत नाही. ती बाकीच्या महिला कर्मचाऱ्यांकडे वळते आणि म्हणते, आपण सगळं एकत्र उभे राहिलो तरच हा अन्याय थांबेल. तिच्या शब्दांमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक नवीन आत्मविश्वास आपल्याला दिसू लागतो. हळूहळू सगळ्या महिला तिच्या बाजूनेच उभा राहतात. ऑफिसचं वातावरण पूर्णपणे बदललेलं असतं आणि तिथे भीती नाही तर संघर्षांची तयारी दिसते. जय आणि शर्वरी एकमेकांसमोर उभे असतात. दोघांच्या नजरेत हट्ट, आव्हान पण असतं. आकाश मध्ये पडण्याचा प्रयत्न करतो पण परिस्थिती आता त्याच्या हाताबाहेर गेलेली असते. एका छोट्या चुकीपासून सुरू झालेला हा वाद आता मोठ्या संघर्षांमध्ये बदललेला असतो. एका बाजूला जयचा अहंकार, सत्ता आणि दुसऱ्या बाजूला शर्वरीचा आत्मसन्मान आणि न्यायासाठीची लढाई. भागाचा शेवट प्रचंड तणावात होतो आणि एका बाजूला समायरा तिच्या पुढच्या कारस्थानाची तयारी करत असते. दुसऱ्या बाजूला ऑफिसमध्ये बंडाची ठिंगणी पटलेली असते आणि मधोमध उभा आहे तो जय, ज्याला अजूनही समजलेलं नाही की हा संघर्ष आता फक्त ऑफिसपुरता मर्यादित राहणार नाही तर पुढे काय होणार, कोण जिंकणार आणि कोण हरवणार. तर याची उत्सुकता प्रेक्षकांना मनामध्ये शिगेला पोहोचलेली असते. हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढील भाग बघावा लागेल आणि पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.